विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. अतिशय महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे बरं का. तुम्हाला माहिती आहे कोविडची सिच्युएशन. ओके, सगळंच विस्कळीत झालं होतं. कॉलेजेस, शाळा सगळं बंद होतं आणि त्यावेळेस मग आपल्या गव्हर्नमेंटनं काय केलं माहिती का? शिक्षण मंडळानं म्हणूया आपण, नवीनच कन्सेप्ट आणली. पोर्शन रिड्यूस करणे. त्याला आपण म्हणत होतो डिलीटेड पार्ट. ओके. मग कोविडच्या काळात पहिल्या 2 बॅच अशा झाल्या, की त्यांना डिलीटेड पोर्शन होता बाळांनो. पॉइंट लक्षात आला का? पण गेल्या वर्षीपासून 100% सिलॅबस आहे. त्यामुळं जो पार्ट डिलीटेड होता, त्याचे पी-वाय-क्यूज तुम्हाला कमी दिसतील. हीच तर अतिशय इम्पोर्टंट तुम्हाला मला ॲडव्हाइस द्यायची आहे. त्यामुळे काही प्रश्न तुम्हाला वाटतील, "अरे, हे कधी विचारतच नाहीयेत." पण ते पण परीक्षेत येऊ शकतात, ही गोष्ट लक्षात ठेवा. ओके. त्यामुळे तुम्हाला अभ्यास करताना कसा करायचा आहे, एकदम फुल प्रूफ प्लॅन पाहिजे. विचारा काय पण आम्ही सॉल्व्ह करतो. 7 मार्काचा धडा असेल, 7 मार्क्स ओके. त्यातलं न्यूमेरिकलचं सोडून द्या हो. एखाद दुसरं अवघड 3 मार्काचं आलं तर द्या सोडून काही हरकत नाही. पण मी तुम्हाला सांगू का, न्यूमेरिकल तर का सोडणार आहे आपण? त्या टॉपिक मधले सगळे डेरिव्हेशन आपण करतोय याचा अर्थ सगळे फॉर्म्युले आपले पाठ आहेत. नाही मी डेरिव्हेशन डिराईव्ह करून दाखवू शकतो तुम्हाला, पण फॉर्म्युला माझा पाठ नाही. मग ही अभ्यासाची मेथडच चुकीची आहे. तर करायचं आहे काय बघा, की रोटेशनल डायनामिक्स मधला एक बी पॉइंट सोडायचा नाही. सगळे करायचे. थेअरीचे मार्क तर मिळून जातील आणि न्यूमेरिकल सोपं आलं तर ते जमणारच आहे. बरं स्टेपला मार्क असतात. फॉर्म्युला लिहा अर्धा मार्क, फॉर्म्युलात व्हॅल्यू पुट करा आणखीन पुढचा अर्धा मार्क, 1 मार्क झाले ना इथंच. तसे स्टेप वाईज मार्क असतात रे बाळांनो, त्यामुळं आपला फिजिक्समध्ये स्कोर चांगला येणार आहे. बरं, मग मला तुम्हाला या व्हिडिओमध्ये ना रोलिंग मोशन शिकवायचं बरं का बाळांनो, रोलिंग. म्हणजे हा समजा स्फिअर आहे किंवा डिस्क आहे किंवा रिंग आहे, ती जेव्हा वरून खाली येणार आहे ना, ती रोल होत येणार आहे. ओके. म्हणजे या ठिकाणी ॲट पॉइंट ए त्याच्याकडे फक्त पोटेन्शियल एनर्जी असणार आहे. आणि ॲट पॉइंट बी बघा, ए जवळ फक्त पोटेन्शियल असणार आहे, कारण कायनेटिक एनर्जी 0 आहे. पण बी जवळ, याला बी म्हणूया. बी जवळ त्याच्याकडं फक्त कायनेटिक एनर्जी असणार आहे. ओके, बरोबर आहे ना? सांगा बघू. या ठिकाणी हाईट काहीच नाहीये, म्हणजे पोटेन्शियल एनर्जी 0. ओके. मग पोटेन्शियलचा फॉर्म्युला लिहितो मी. काय सांगा? एम-जी-एच. इथं एम कॅपिटल काढूया बरं का. एम-जी-एच. मग कायनेटिकचा फॉर्म्युला लिहितो मी. हाल्फ एम व्ही स्क्वेअर. अरे पण हे प्लस कशासाठी दिलंय? विथआऊट स्लिपिंग खाली येणार आहे लक्षात घ्या. हा हा पॉइंट इम्पॉर्टंट म्हणजे लिनियर बरोबर रोटेशनल पण कायनेटिक एनर्जी असणार आहे. त्याचा फॉर्म्युला हाफ आय ओमेगा स्क्वेअर. हाफ आय ओमेगा स्क्वेअर. ओके. चला. एम जी एच दॅट इक्वल्स टू हाफ एम. व्ही म्हणजे आर ओमेगा. मग व्ही स्क्वेअर म्हणजे काय येणार? आर स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर येणार. इथं ओमेगा स्क्वेअर आहेच की बाळांनो लक्षात घ्या. पण थांबा, मी तुम्हाला सांगतोय काय ते लक्षात घ्या. ओके. मग ठीक आहे, लिहितो बरं का मी. आर स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर हाफ. मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला असतो एम के स्क्वेअर. एम के स्क्वेअर रेडियस ऑफ गायरेशन. आणि हा जो पुढा आहे तो आहे ओमेगा स्क्वेअर. चला. एम जी एच इक्वल्स टू इकडे कॉमन काय निघतंय? हाफ कॉमन निघतंय, एम कॉमन निघतंय. ओके. मला सगळंच कॉमन काढायचंय. मला आर स्क्वेअर पण काढायचंय आणि ओमेगा स्क्वेअर पण काढून काढायचंय. ठीक आहे? समजून घ्या. मग मी हे सगळंच जर कॉमन काढलं तर इथं 1 येईल. प्लस हाफ कॉमन काढलंय, एम कॉमन काढलंय, ओमेगा स्क्वेअर कॉमन काढलंय, के स्क्वेअर कॉमन काढलं नाहीये, पण आर स्क्वेअर नसताना पण कॉमन काढलंय. म्हटल्यावर डिव्हाईड केलं पाहिजे. पण एक काम करूया मग. मग मला असं मिळालं, हे एम कॅन्सल करू का रे? हां. म्हणजे मला मिळालं जी-एच किंवा हे 2 इकडे घेऊ का? 2जी-एच दॅट इक्वल्स टू एम कॅन्सल झालंय. इथं व्ही स्क्वेअर लिहू का? आणि ब्रॅकेटमध्ये आलं 1 प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर. मग देअरफॉर व्ही स्क्वेअरची व्हॅल्यू मला मिळाली 2जी-एच अपॉन 1 प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. चला हा व्हेलॉसिटीचा एक फॉर्म्युला मिळाला. 2जी-एच. ओके. पण तुम्हाला आता बघा ही गोष्ट माहिती आहे का बघा, मी ही डायग्राम परत काढतोय. हे डिस्प्लेसमेंट एस आहे समजा, ही हाईट एच आहे आणि हे कोण आहे सांगा? थीटा. ओके. मग साइन थीटाची व्हॅल्यू काय येणार रे? एच अपॉन एस. मग एस ची व्हॅल्यू काय येणार? एच अपॉन साइन थीटा. हे लक्षात घ्या. ओके. आणि कायनेमॅटिकल इक्वेशन्स तुम्हाला माहिती आहे. व्ही स्क्वेअर इक्वल्स टू यू स्क्वेअर प्लस ट्वाइस ए एस. व्ही स्क्वेअरची व्हॅल्यू आपण आत्ताच काढली होती की 2डी-एच अपॉन 1 प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. ओके.
आणि दॅट इक्वल्स टू यूची व्हॅल्यू 0 येणार ना रे. इनिशियली तिथं ऑब्जेक्ट आहे तो 0च येणार ना त्याची व्हेलॉसिटी. आणि ट्वाइस हे ऍक्सिलरेशन, तुम्हाला ऍक्सिलरेशनचा प्रश्न विचारतात. आणि हा जो यस आहे त्याचा फॉर्म्युला आहे एच अपॉन साइन थिटा. 2h ला 2h कॅन्सल होणार आणि मला मग ऍक्सिलरेशनचा फॉर्म्युला असा मिळणार, साइन थिटा इकडे येणार आहे, मग मला ऍक्सिलरेशन बघा मी ह्या ए लाच ऍक्सिलरेशन म्हणलंय, जी साइन थिटा मिळणार आहे मला, जी साइन थिटा आणि डिवायडेड बाय 1 प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. आता ह्या रोलिंग मोशन मध्ये तुम्हाला प्रश्न असा विचारतील बघा, मी तुम्हाला सांगतोय काय तो प्रश्न असा असेल, डिराइव एक्सप्रेशन फॉर लिनियर ऍक्सलरेशन अँड स्पीड व्हाईल प्युअर रोलिंग डाऊन ऑन अ इन्क्लाइन प्लेन. स्पीड म्हणजे v चं डेरिवेशन विचारतील, नाहीतर ऍक्सलरेशन. काय फॉर्म्युला ऍक्सलरेशनचा? जी साइन थिटा. ओके, ऍक्सलरेशनचा फॉर्म्युला डिराइव केला का? हा, जी साइन थिटा अपॉन कोण आहे 1 प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. v चा फॉर्म्युला काय? रूट 2gh अपॉन कोण आहे 1 प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. दोन्ही फॉर्म्युलेमध्ये 1 प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर इम्पॉर्टंट आहे. बर, आता आपलं डिस्कशन काय चाललं होतं रे? बर, रोलिंगची आयडिया कळाली का तुम्हाला? की फक्त लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, पण या ठिकाणी असणारी कायनेटिक एनर्जी ही लिनियर पण असणार आहे आणि रोटेशनल पण असणार आहे. आय ची व्हॅल्यू एम के स्क्वेअर पुट करा. हे व्ही इक्वल टू आर ओमेगा नका टाकू. हाफ एम व्ही स्क्वेअरच कॉमन काढा, म्हणजे इथं के स्क्वेअर अपॉन ते आर स्क्वेअर मिळून जाईल तुम्हाला. ठीक आहे. ओके, बरं आता महत्वाचा मुद्दा. डेरिवेशन तर तुमच्या लक्षात आलंय. व्ही स्क्वेअर नंतर कायनॅमिक इक्वेशन युज करायचे आहेत. यस ची व्हॅल्यू डायग्राम वरून काढायचे. सोपं आहे रे, करा ना तुम्ही, करा. पण ह्यात मी तुम्हाला सांगतो, आता तुम्हाला MCQs मी घेणार आहे. ओके, मी सुरुवात करून देणार आहे. रिंग रिंग सॉरी रिंग म्हणजे मी 11th स्टँडर्डच्या मुलांना पण हा पॉइंट शिकवलाय बरं का. रिंग म्हणलं ना ते लगेच काय म्हणतात माहितीये का? 1 1 2. डिस्क म्हणलं की 1 2 3. काय प्रकार आहे समजावून सांगतो, लक्ष द्या. रिंगच्या बाबतीत रिंगची जी काय नाही टोटल एनर्जी जी असणार आहे ती लिनियर प्लस रोटेशनल असणार आहे. बरोबर आहे. ओके, पण रिंग साठी मी काय करतोय बघा, आय चा फॉर्म्युला लिहितोय एम आर स्क्वेअर. रिंग साठी फॉर्म्युला एम आर स्क्वेअर, बट दॅट इक्वल्स टू एम के स्क्वेअर. बघा, रेडियस ऑफ गायरेशनच्या फॉर्म मध्ये कुठलाही ऑब्जेक्ट असू दे, एम के स्क्वेअर फॉर्म्युला असतो. मग याचा अर्थ मिळाला काय मला? के स्क्वेअर इक्वल टू आर स्क्वेअर मिळालं. ओके, याचा अर्थ काय? के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर ची व्हॅल्यू काय येणार आहे? 1 येणार आहे. ओके, मग आता मला सांगायचं आहे काय बघा, रिंगच्या बाबतीत टोटल एनर्जी तुम्हाला काढायची आहे. दॅट इक्वल्स टू लिनियर कायनेटिक एनर्जी प्लस रोटेशनल. लिनियरचा फॉर्म्युला काय? हाफ एम व्ही स्क्वेअर आणि याचा काय? हाफ आय ओमेगा स्क्वेअर. ओके, पण आय म्हणजे कोण आहे? एम के स्क्वेअर. पण ठीक आहे, हाफ आय ओमेगा स्क्वेअर. आय ची व्हॅल्यू व्हॅल्यू कोण? एम के स्क्वेअर. मग मी करतोय काय बघा, हाफ एम व्ही स्क्वेअर, हाफ आय ची व्हॅल्यू एम के स्क्वेअर. मी काय म्हणतो, डायरेक्टली आपण असं एक डेरिवेशन तयार करूया की, चला एक मिनिट. ओमेगा स्क्वेअर म्हणजे कोण आहे? व्ही स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. चला कॉमन काढा. हाफ एम व्ही स्क्वेअर इथं काय येणार? किंवा एक लॉजिक सांगतो तुम्हाला मी, बघा शांतपणे बघा. अरे के स्क्वेअर आर स्क्वेअर व्हॅल्यू 1 आहे ना. के स्क्वेअर आर स्क्वेअर व्हॅल्यू किती आहे? 1. मग हे कोण उरलं रे? हाफ एम व्ही स्क्वेअर. इथं पण हाफ एम व्ही स्क्वेअरच उरलंय. याचा अर्थ लिनियर आणि रोटेशनल दोन्ही एनर्जी सेम आहे. आणि म्हणून तर रिंग साठी बघा, लिनियर, थांबा एक मिनिट, रोटेशनल कायनेटिक एनर्जी कमी असते, लिनियर जास्त असते, आणि ही टोटल म्हणूया. मग इथं 1:1:2 असा रेशो कसा मिळाला तुम्हाला? कसा मिळाला सांगू का तुम्हाला? याच्यावरून कळालं की के स्क्वेअर आर स्क्वेअर व्हॅल्यू किती आहे? 1 त्याच्यावरून. ओके, बर आता हे झालं ऑब्जेक्ट कुठला सांगा बघू? रिंग. रेशो मिळाला मला 1:1:2. समजा मला डिस्क घ्यायचं असतं तर डिस्क साठी मोमेंट ऑफ इनर्शिया एम के स्क्वेअर तर फिक्स आहे, पण इकडे हाफ एम आर स्क्वेअर असतो फॉर्म्युला. एम ला एम कॅन्सल होईल आणि मला के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर ची व्हॅल्यू 1/2 मिळाली. 1/2 म्हणजे बघा, नीट लक्ष द्या. समजा हे डिस्क साठी हाफ एम व्ही स्क्वेअर तसंच आलं असतं आणि के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर ची व्हॅल्यू 1/2 अगोदर घेतो आणि पुन्हा लिहितो मी. बघा, हे 1/2 वेगळं. बघा, मला व्यवस्थित सांगू द्या. हे 1/2 वेगळं घेतलं आणि के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर ची व्हॅल्यू पुन्हा ते 1/2 एम व्ही स्क्वेअर. काय तुम्हाला कळालं का बघा? लिनियर जेवढी आहे त्याच्या हाफ इकडे आहे. ओके, म्हणजे लिनियर समजून घ्या. लिनियर समजूनच घ्या बरं का, लक्षात घ्या. लिनियरच्या हाफ रोटेशनल आहे.
मग रोटेशनल 1 असेल तर लिनियर डबल असणार ना आणि टोटल काय येणार आहे 3. मग हे असे रेशो आहे. तुमचं सॉलिड स्फिअरसाठी रेशो आहे 257. मग तुम्हाला विचारतात रेशो लिनियरचा रोटेशनलशी. मी तुम्हाला सांगतो, ही कोण आहे? रिंग. हे कोण आहे? डिस्क आणि हा कोण आहे? सॉलिड स्फिअर. मग सॉलिड स्फिअरमध्ये मी तुम्हाला रोटेशनल आणि टोटल कायनेटिक रेशो विचारला 2:7. लिनियर आणि टोटल 5:7. मग हे रेशो करा रे बाळांनो. माझ्याकडून थोडंसं फास्ट होतंय. ॲक्चुअली 1.5 तास लागतात मला ऑफलाईनमध्ये हे शिकवायला. आपल्याला एवढा वेळ नाहीये. बरं आपलं काय ठरलंय या व्हिडिओमध्ये, की डिलीटेड पार्ट तुम्हाला पेपरमध्ये दिसणार नाही. म्हणजे तुम्ही पहिले 2-3 पेपर जे बघितले तुम्ही त्याच्यात डिलीटेड पार्ट दिसणार नाहीये. पण आता तो इन्क्लूड झालाय. तो एक्झाममध्ये येऊ शकतो. तो देखील आपल्याला करायचा आहे. मग या सेशनमध्ये तुम्हाला मी काय शिकवलंय? रोलिंग मोशन. ओके. मग रोलिंग परफेक्ट करा. ठीक आहे. आणि काही अवघड नाहीये. तर 2 प्रश्न करायचे आहेत. व्हेलॉसिटी आणि एक्सेलरेशन. बरं एवढं झाल्यानंतर रोटेशनल डायनॅमिक्स हा परफेक्ट टॉपिक अजून झाला नाहीये. कारण न्यूमेरिकल तुमचे राहिले असतील कदाचित समजा. पण थिअरी पार्ट तर 100% झाला ना. कुठलं सोडलाच नाही तुम्ही पॉइंट लक्षात घ्या. कुठला सोडला नाही कालपासून सगळं करताय. रोलिंग पण आता फिनिश केलंय. मग आता काळजी करू नका. तुम्ही फक्त ना एक टॉपिक संपवत जावा रे बाळांनो. तुम्हाला सांगतो 16 पैकी बघा मी तुम्हाला रिक्वेस्ट करतोय. मी असं डिमोटिव्हेट करत नाहीये तुम्हाला. जे करायचे ते परफेक्ट करा. तुम्हाला गेस्ट पेपर पाहिजे, ठीक आहे. गेस्ट पेपर पाहिजे, आय-एम-पी क्वेशन पाहिजे. तर थोडेसेच आय-एम-पी क्वेशन द्या. येतीलच असे प्रश्न द्या. असे प्रश्न पाहिजेत. पण माझं एकच सजेशन आहे, टॉपिक परफेक्ट करायचा. एखादा टॉपिक नाही होणार परफेक्ट, राहू दे. एका मुलानं मला विचारलं होतं, की "सर माझे प्रत्येक टॉपिक 80% झालेत." मी म्हटलं, "मोठी रिस्क आहे ही." कारण प्रत्येक टॉपिक मधले 20% क्वेशन त्यानं केलेले नाहीयेत. मग डेरिव्हेशन आहे, न्यूमेरिकल तर मग त्यानं काहीच केलं नसतील मला गॅरंटी आहे. मग नाही पेपर अवघड वाटणार. आणि सगळ्यात महत्त्वाचं अजून एका मुलाचं कॉमेंट सांगतो. काय? की "सर जेव्हा मी पेपर बघतो तेव्हा मला तो अवघडच वाटतो." अवघड वाटतो. मी तुम्हाला वरचं एक्झाम्पल देतो. गेल्या वर्षी आपल्या क्लासला टॉपर होता तो. त्यानं मला काय सांगितलं बघा. जसा सी पेपर समोर आला मॅथ्सचा, सुचायचंच बंद झालं म्हणला. सगळे प्रश्न अवघड वाटायला लागले. केलेल्यातला एक पण प्रश्न नाही. मग नंतर त्यानं काय सांगितलं बघा मला पेपरला आल्यानंतर, की "सर मी पहिले 10 ते 15 मिनिटं अक्षरशः शांत बसून राहिलो." शांत आणि शांत झाल्यानंतरच पेपर सॉल्व्ह करायला सुरुवात केली आणि त्याला 99 पॉइंट काय समथिंग पडले. पी-आय-सी-टीमध्ये पास झालं. तुमच्या लक्षात आलंय. ओके. मेरिट किती असेल त्याचं ते. पण मेन पॉइंट काय? तो शांत झाला. तुम्ही पेपर बघितल्यानंतर शांत होण्याचा प्रयत्न करा. एम-सी-क्यू अवघड वाटतात, व्ही-एस-सी अवघड वाटतात, प्रत्येक प्रश्न अवघड वाटतो. पण त्या अवघड प्रश्नामध्ये सोपे प्रश्न लपलेले असतात लक्षात घ्या. आपली नजर नुसती अवघडच प्रश्न शोधते आणि फिनिश करतो आपण. मग तसं बिलकुल नको आहे लक्षात घ्या. मग रोलिंगचा पार्ट कदाचित अगोदर डिलीट होता. त्यामुळे तुम्हाला कुठं मला पी-वाय-क्यूमध्ये दिसत नाहीये तो. पण रोलिंग येऊ शकतं. एकदम ईझी आहे. एकदम ईझी आहे. आत्ताच्या आत्ता फिनिश करा. ऑल द बेस्ट.